कळतच नाही आपली श्रीमंती. आता काल बॉम्बस्फोट झाला दिल्लीतला, त्याच्यात महाराष्ट्रात कनेक्शन आहे म्हणून बातमी एक एखादी तुम्ही ऐकलं असेल तर बरं होईल. म्हणजे आम्ही किती दोषी बी आहेत आणि किती पुण्यवान आहेत काय कळत नाही. सगळ्यात जास्त परमार्थ कुठे चालतो तो महाराष्ट्रात. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त परमार्थ आहे पंढरपूर आळंदीला नाही, बीडला चालतो. एवढं बीड श्रेष्ठ आहे. आणि सगळ्यात मोठे काही जर कुठे घटना घडली की त्याचं कनेक्शन बी बीडमध्येच निघतं. काय काय कळावं म्हणजे आम्हाला काय आमची श्रीमंती कळायलाच तयार नाही. आमच्याकडे एवढं मोठं आहे ते आम्हालाच कळायला तयार नाही की आम्ही इतके श्रीमंत आहोत. मी तुम्हाला आणखी सोपं सांगू. ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा ज्यांनी मला 5व्या दिवशी माळ घातली, मला सांगा ते ऐश्वर्य संपन्न आहे कोण? भगवान. माझे गुरु जर ऐश्वर्य संपन्न असतील तर मग मी काय राजयाची काम तर काय भीक मागे? मी ऐश्वर्य संपन्न राहावं, पण कुठलं ऐश्वर्य? धनद्रव्याचं नाही हो. जरा मोकळं मनानं वागायचं तरी, निदान गोड बोल चांगला राहा एवढं तरी पाहिजे ना माझ्याकडे. पण आम्हाला बीडवासियांना हे कळायला तयार नाही. बघा तुम्ही बाजूला अगदी नगद नारायणगड 350 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. कारण नगद नारायण महाराज जेव्हा आले पैठणवरून, ते मंत्रदीक्षा तिकडूनच आलेली आहे. आता सगळा इतिहास नाही सांगणार मी आज, कारण ज्ञानेश्वर माऊलीकडचा जो मंत्र आलाय, जो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, हा आपण अभंग सगळेजण दररोज म्हणतो, तो कुठपर्यंत आला? माऊलींपर्यंत आला. माऊलींनी कुठे पाठवून दिला? नाथांकडे. आणि नाथांच्या नंतर पुन्हा अगदी जाऊ द्या आनंद ऋषी पासून ते पुन्हा अजून कोणाकडे आला? नगद नारायणकडे. तोच मंत्र गैनाथ गडावर, तोच नारायण गडावर, तोच चाकरवाडीच्या माऊलीकडे, तोच सगळीकडे तोच मंत्र फिरतोय. दुसरीकडून आणू का? या इकडून जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. त्यातले 4 खांब होते, त्यातला एक खांब बीड जिल्ह्याचा आहे, बंकट स्वामी महाराज. आणि तो मंत्र बंकट स्वामीकडून आमच्याकडे आला, म्हणजे माऊलींचा तो. कोणीकडूनही आलं तरी आपण इतके श्रीमंत आहोत, मला तुम्हाला हे सांगायचं. आणि मग आम्ही एवढे श्रीमंत असताना आपल्याकडेच कशामुळे एवढे त्रास होतात? आम्ही का सुखी नाही? समाधान नावाची वस्तू नाही. तो दुःख, त्रास, काय काय भानगड ही सगळं आमच्याकडेच जास्त. आणि इतकी श्रीमंती असून सुद्धा आपण का अधोगतीला चाललो काही कळायला तयार नाही. याचा अर्थ असा की देवानं जे दिलं ते आम्हाला कळायला तयारच नाही. आता मी हे का सांगितलं तर या सगळ्यांकडूनचे जे कनेक्शन आहे ते आपल्या बीडकडे आले. आणि ही साधू संतांची मांदियाळी आपल्यापासून जास्तीत जास्त 10-5 किलोमीटर अंतरावर. इतकं जवळ कोणालाच नाही. कुठल्याही जिल्ह्यामध्ये जा. आत्ताच आपली चर्चा झाली ना, आपण सगळा भारत फिरून आलो. आता तिथं बसले बसले तुम्ही गेल्यावर पूर्ण भारत फिरलो आम्ही. बद्रीनाथ, केदारनाथ वगैरे, रामेश्वर सगळं केलं आणि सगळीकडून फिरून आलो. पण बाबा कुठेच 10-20 किलोमीटरमध्ये संतांचं एखादं ठिकाण आहे, तीर्थक्षेत्र आहे, असं नाही पाहायला मिळत. इतका श्रीमंत भाग आपला आहे तरी सुद्धा आपल्याकडे कीर्तनाला ही गर्दी आहे. काय बिचाराने किती तरफड करून करावं, काय कोणासाठी करायचे? असं थोडंच आहे की सप्ताह सुरू केला की एकटेच गुरुदेवांनी बसले वाजवी टाळ, असं थोडंच आहे. हा, त्याच्याशिवाय मजा येणार नाही. आणि तो जो आनंद घेणारे आहेत ते आपल्याकडे कमी आहेत आणि त्याच्यामुळंच आपल्याला सुख मिळत नाही. सगळ्यात आपली हीच अडचण आहे सगळ्यात महत्वाची. आणि मग असा जो संतांचा तो आपला जो फरक आहे, तो संत आपल्याला भेटले पाहिजे. त्या संतांशिवाय आपल्याला पुण्य नाही, संतांशिवाय भगवंताची भेट नाही. हा अनेक प्रमाण आहे, प्रमाण अनेक आहेत. पण या संतांची जर भेटही घ्यायची असेल, आम्हाला देवाकडे जायचं असेल तर संतांशिवाय मार्ग नाही. संतांशिवाय देवाकडे जाता येत नाही. बरं, संत कळायलाच तयार नाहीत ना. मग संत अगोदर कळायला पाहिजे. कळाल्यावर त्यांची संगती घडली पाहिजे. त्यांची संगती घडल्यावर देवाची भेट होईल. कारण देव मिळाला की सुख मिळतं, हे ना, नियमच आहे तो. देव मिळाला की. पण आम्हाला अगोदर साधू संत भेटत नाही, ते अत्यंत दुर्मिळ आहेत. म्हणजे कठीण आहे, भेटत नाही. बहु अवघड